हॅलो स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंत जे मॅथ्सचे टॉपिक बघितलेत ते तुम्हाला समजले आहेत ना? गुड. जर त्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ओके, लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू लर्न टू व्हेरी इम्पॉर्टंट मॅथ्स टॉपिक. फर्स्ट इज सिम्पल इंटरेस्ट अँड सेकंड वन इज प्रॉफिट अँड लॉस. हे टॉपिक्स आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो, जसं की बँकेमध्ये, शॉपमध्ये, बिझनेसमध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ द सिम्पल इंटरेस्ट. चला बघूया. ओके, आपण आता एक्झाम्पल बघूया इंटरेस्टचे. त्याआधी बघूया की इंटरेस्ट म्हणजे काय. वेन वी लेंड ऑर बॉरो मनी, द एक्स्ट्रा मनी पेड इज कॉल्ड इंटरेस्ट. जेव्हा आपण एखादी अमाऊंट मनी जेव्हा देतो एखाद्याला किंवा आपण ती उधार घेतो, तर जो वरचा एक्स्ट्रा मनी आपण पेड करतो त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. एक्झाम्पल बघूया. You give 1,000 rupees to your friend. After 1 year, he returns 1,100 rupees. बघा, आता तुम्ही तुमच्या मित्राला 1,000 रुपये दिलेत. 1 वर्षानंतर त्यांनी 1,100 म्हणजेच 1,100 रुपये तुम्हाला रिटर्न केले. मग एक्स्ट्रा किती मिळाले आपल्याला? 100 रुपये. सो 100 रुपये म्हणजेच 100 रुपीज इज द इंटरेस्ट. मुलांनो, सोपं वाटतंय ना? यामध्ये काही डाऊट्स आहेत का? लगेच विचारा. आता बघूया आपण पुढची टर्म, म्हणजेच काही इम्पॉर्टंट टर्म, सिम्पल इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी लागणारा टर्म्स. सो फर्स्ट इज प्रिन्सिपल अमाऊंट विच इज डिनोटेड बाय पी, आणि प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे ओरिजिनल अमाऊंट. नेक्स्ट इज रेट. रेट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर, आणि रेट म्हणजे काय? पर्सेंटेज पर इयर. सेम टाईम इज डिनोटेड बाय टी, कॅपिटल टी, आणि टाईम मीन्स नंबर ऑफ इयर्स. आलं आहे लक्षात? चला, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सिम्पल इंटरेस्ट. त्यासाठी लागणारा फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू मीन्स SI इक्वल्स टू PRT, म्हणजेच P इंटू R इंटू T अपॉन 100. सो एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला अजून छान लक्षात येईल. फाइंड SI ऑन ₹2,000 ॲट 5% फॉर 2 years. बघा, आता आपल्याला जी अमाऊंट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट, ती आहे आपली 2,000. त्याच्यानंतर रेट आहे आपला 5% आणि टाईम दिलेला आहे 2 years. तर आता ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये. सो SI इक्वल्स टू 2,000 इंटू 5 इंटू 2 अपॉन 100. आता बघा, त्या 100मधले जे डिनॉमिनेटरचे आहेत 100, त्यातले 2 zeros आणि न्यूमरेटरमधले 2 zeros विल बी गेट कॅन्सल. आता आपल्याकडे राहिलेले आहे 20 इंटू 5 मीन्स 100 इंटू 2 मीन्स 200. सो आपला सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे 200. आपल्याला टोटल अमाऊंट काढायची असेल तर आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल अमाऊंट प्लस SI. मग प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपली ओरिजिनल अमाऊंट 2,000, SI आपण काढलेला आहे 200. या दोघांची ॲडिशन केल्यावर आपल्याला मिळाले 2,200. व्हेरी इझी, राईट? ओके, नाऊ लेट्स लर्न प्रॉफिट अँड लॉस. यामध्ये सुद्धा 2 टर्म्स आहेत. कॉस्ट प्राईस मीन्स प्राईस ॲट विच वी बाय समथिंग, म्हणजेच आपण ज्या किमतीला विकत घेतो ती प्राईस किंवा ती किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस मीन्स प्राईस ॲट विच वी सेल समथिंग. जी आपण वस्तू घेतलेली आहे ती एका अमाऊंटमध्ये आपण विकतो, सेल करतो, त्याला म्हणतो आपण सेलिंग प्राईस. एक्झाम्पल बघूया. यू बाय अ पेन फॉर 10 रुपीज, म्हणजेच कॉस्ट प्राईस आपण विकत घेतलेली ती आहे 10 रुपीज, CP. यू सेल इट फॉर 15 रुपीज, आपण ती सेल आउट केली आहे 15 रुपीजला, म्हणजे सेलिंग प्राईस आपली SP आहे 15 रुपीज. सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, बाईंग प्राईस मीन्स कॉस्ट प्राईस अँड सेलिंग प्राईस मीन्स सेलिंग प्राईस. चला, आता बघूया आपल्याला प्रॉफिट कधी होतो आणि लॉस कधी होतो. वेन CP इज ग्रेटर दॅन SP, तेव्हा आपल्याला लॉस होतो. कॉस्ट प्राईस जर आपण घेतलेली प्राईस जास्त असेल विकणाऱ्या प्राईसपेक्षा तर आपल्याला लॉस होतो. अँड व्हेन SP इज ग्रेटर दॅन CP, म्हणजे सेलिंग प्राईस ही मोठी असेल कॉस्ट प्राईसपेक्षा, घेतलेल्या किमतीपेक्षा, सो वी गेट प्रॉफिट. सो एक्झाम्पल बघूया प्रॉफिटचे. कॉस्ट प्राईस इज 50 रुपीज अँड सेलिंग प्राईस इज 70 रुपीज. प्रॉफिट इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे SP मायनस CP. 70 मायनस 50 इक्वल्स टू 20 रुपीज, मीन्स प्रॉफिट झाला आहे 20 रुपीजचा. सेम लॉसचा आहे,
इथे कॉस्ट प्राईज आपल्याला जास्त लागेल. लक्षात ठेवायची आहे ट्रिक की कॉस्ट प्राईज जर जास्त असेल सेलिंग प्राईजपेक्षा तर लॉस होतो. सो CP इक्वल्स टू 80 रुपीज कॉस्ट प्राईज आणि आपण सेल केलेलं आहे ते 60 रुपीजला. सो लॉस इक्वल्स टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज इक्वल्स टू 80 मायनस 60 मीन्स 20 रुपीज लॉस. याच्यामध्ये सिम्पल एवढंच आहे की जर तुमची सेलिंग प्राईज ग्रेटर असेल तर प्रॉफिट होतो आणि जर कॉस्ट प्राईज ग्रेटर असेल तर लॉस होतो. आपण आज शिकलो आहोत सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला, प्रिन्सिपल, रेट आणि टाईम, कॉस्ट प्राईज अँड सेलिंग प्राईज अँड प्रॉफिट लॉस या टर्म्स आज आपण शिकलो आहोत. मॅथ्स बिकम्स easy when we understand concept clearly. If you like this video, like, share and subscribe. See you in the next video. Bye. Thank you.